हॅलो स्टुडंट्स, आपण गेले दोन लेक्चर्समध्ये किंवा दोन व्हिडिओमध्ये आपण पेअर ऑफ लाईन्सचे जे काही थेरम्स पाहिले आणि त्याचे रिमार्क्स ते पाहिले. आता हेच सगळे आपल्याला न्यूमरिकली पाहायचे म्हणजे आणि हे पाहून झाल्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्या थेरम्स आणि रिमार्क्सचा अभ्यास करायचा. त्यावेळेस ते तुम्हाला सगळ्यांना निश्चित चांगले कळलेले असणार. आता हे फक्त एक्झाम्पल्स आहेत आणि मी सांगितल्याशिवाय एक्सरसाइज सोडवायचं नाही. मी सांगेन एक्सरसाइज मधले एक एक दोन दोन टाईप करून दाखवेन आणि मग तुम्हाला एक्सरसाइज सोडवायला सांगेन. ठीक आहे, बघा. 2x + 3y = 0 ही ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे आणि x - 2y = 0 ही देखील ओरिजिन मधून जाणारी दुसरी लाईन आहे. यात पण कॉन्स्टंट ऍब्सेंट आहे, याच्यात देखील कॉन्स्टंट काय ऍब्सेंट आहे. ह्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. त्यातली जी पहिली लाईन आहे, फर्स्ट लाईन, त्या लाईनचा जर स्लोप आपण पाहिला तर तो स्लोप m1 इक्वल्स मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणजे -2/3 इतका स्लोप आहे. सेकंड लाईनचा जर आपण स्लोप पाहिला तर तो m2 इक्वल्स मायनस कोइफिशियंट ऑफ x म्हणजे -1 अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणजे -2 म्हणजे थोडक्यात हा स्लोप 1/2 इतका आहे. पहिल्या लाईनचा स्लोप आहे -2/3 आणि सेकंड लाईनचा स्लोप आहे 1/2. आता मी या दोन लाईन्सचा प्रॉडक्ट पाहणार आहे. त्यांचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. या दोन लाईन्सचं आपल्याला काय बघायचं आहे, प्रॉडक्ट बघायचं आहे. ओके, आपण आता यांचा प्रॉडक्ट पाहणार आहोत या दोघांचा. 2x + 3y एका ब्रॅकेटमध्ये x - 2y म्हणजे LHS आणि LHS चा प्रोडक्ट इज इक्वल टू RHS आणि RHS चा प्रोडक्ट 0. ब्रॅकेट ओपन करायचं. 5x × x 2x², 2x × -2y -4xy, 3y × x plus 3xy आणि 3 to the -6 y² is equal to 0. Therefore 2x² -4 + 3 म्हणजे -1xy -6y² is equal to 0. आणि आता हे जे आपण या दोन लाईन्सचा आपण जो प्रॉडक्ट घेतला, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्मला आपण म्हणतो होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. जो फॉर्म असतो ax² + ट्वाइस hxy + by² = 0 या फॉर्म मध्ये ते इक्वेशन असतं. ज्यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 2. कंपेअर करून बघायचं. ट्वाइस h च्या जागी आपल्याला दिसत आहेत -1 आणि b च्या जागी दिसत आहेत आपल्याला -6. b म्हणजे काय तर -6. मग तुम्हाला यातला h किती आहे तर -1/2 हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अर्थात इथे मी लिहितो h इक्वल्स -1/2. म्हणजे आपण आता या पार्ट मध्ये काय काय पाहिलं बघा. एक लाईन आहे 2x + 3y = 0 आणि दुसरी लाईन आहे x - 2y = 0. यांचा प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला तो हा मिळाला 2x² - 1xy - 6y² = 0 जो या फॉर्म मध्ये आहे. आता मी यातला हवा तेवढा पार्ट पुन्हा त्या साइडला लिहून घेतो. बघा, सांगा दोन लाईन्स कोणत्या आहेत तुमच्या. एक लाईनचं इक्वेशन आहे 2x + 3y 0 ही एक लाईन आणि दुसरी लाईन आहे x - 2y = 0. त्यांचा आपण प्रॉडक्ट जो पाहिला तो आला 2x² - 1xy
मायनस 6y² इक्वल 0 हा त्यांचा प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 2, ट्वाइस h ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती -6. हा झाला त्यातला सगळ्यात पहिला पार्ट. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याच्यात काय चेक करायचंय, तर मी बऱ्याचदा तुम्हाला m1 प्लस m2 इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 इक्वल्स a अपॉन b हे असं लिहून दाखवलं. आता आपण हे व्हेरीफाय करायचं. मला सांगा m1 m2 काय आहेत सांगा. त्याच्या कंबाइंड इक्वेशन मधल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सचे काय आहेत ते स्लोप्स आहेत, जे इथे मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. मग आता मला सांगा हा पार्ट आपण पाहणार आहोत. m1 m2 ची ऍडिशन बघा. तर m1 प्लस m2 त्याची ऍडिशन बघा. -2/3 प्लस 1/2 -2/3 प्लस 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -4 प्लस 3 अपॉन 3 to the 6. -4 प्लस 3 चा आन्सर किती येणार आहे? -1 अपॉन 6. थोडक्यात m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? -1/6 इतकी मिळाली. जी व्हॅल्यू कुणाला इक्वल असते असं मी सांगितलं तुम्हाला, -ट्वाइस h अपॉन b ला इक्वल असते. मग आता मला सांगा ट्वाइस h म्हणजे -1 आहे बघा. ट्वाइस h म्हणजे काय? -1. आपल्याला पाहिजे हा आता RHS चा पार्ट बघतोय बघा. मायनस सांगा ट्वाइस h म्हणजे किती? -1. ट्वाइस h म्हणजे -1 अपॉन b सांगा b ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं? -6 आहे. म्हणजे मायनस मायनस साइन प्लस झालं अपॉन -6. हे साइन न्यूमरेटर मध्ये कॉमन कुठे लिहिलं तरी चालतं, म्हणजे -1/6. m1 प्लस m2 सेपरेट स्लोपची ऍडिशन केली -1/6 आणि कंबाइंड इक्वेशन मधनं जे आपल्याला a h b च्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्यातून आपण जी व्हॅल्यू पाहिली -ट्वाइस h अपॉन b ती देखील किती आहे? तर -1/6. थोडक्यात काय तर m1 प्लस m2 ही व्हॅल्यू केवढी असते? -ट्वाइस h अपॉन b इतकी असते. हे कायमचं लक्षात ठेवायचं. m1 प्लस m2 सेम पार्ट आपण आता m1 m2 प्रोडक्ट मध्ये पाहणार आहोत. सेम पार्ट. आता हा LHS चा पार्ट बघूया. m1 m2 म्हणजे दोन्ही स्लोपचा प्रोडक्ट -2/3 इंटू 1/2. हे बघा m1 m2 इथं लिहून ठेवलेलं आहे. m1 m2 हा प्रोडक्ट 2 कॅन्सल झाला म्हणजे हा प्रोडक्ट किती आला? -1/3. आता RHS मध्ये तिथं बघा इथं काय दाखवले? a अपॉन b दाखवले. मग सांगा याच्यात a किती आहे? 2 आणि अपॉन b किती आहे? -6. रिड्यूस केल्यानंतर 2 1 2 2 3 6 आणि हे साइन तुम्ही कुठेही दिलं तरी चालतं बघा. -1/3 -1/3. थोडक्यात m1 m2 म्हणजे त्या दोन लाईन्सचे जे स्लोप्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट कंबाइंड इक्वेशन मधल्या a अपॉन b इतका असतो. कंबाइंड इक्वेशन मधल्या a अपॉन बघा या सेपरेट लाईन्स हे त्यांच्यापासून फॉर्म झालेलं हे कंबाइंड इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन त्यातून मिळालेल्या a h b च्या व्हॅल्यूज आपण असं रिलेट करतोय हे लक्षात ठेवा. सो फर्स्ट पॉइंट इज m1 प्लस m2. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं तुम्ही हे नंतर करून दाखवेन. m1 प्लस m2 -ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 इक्वल्स a अपॉन b हे कायमचं लक्षात ठेवा. यानंतर आपण कंबाइंड इक्वेशन मधून मी सुरुवात करणार आहे. होमोजिनियस इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन. काय आहे ते आपलं होमोजिनियस इक्वेशन? तर 2x² minus 1xy minus 6y² is equal to 0. आता या इक्वेशनला थ्रूआउट x² ने डिवाइड करणार आहे. या इक्वेशनला थ्रूआउट x² ने डिवाइड करणार आहे. तुमच्याकडे तर ऑक्झिलरी इक्वेशनचा जो रिमार्क आहे त्याच्याशी रिलेटेड मी काही गोष्टी सांगतोय. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डिवाइडिंग थ्रूआउट बाय x² किंवा डिवाइडिंग बाय x² म्हणतो आणि सेपरेट डिव्हिजन करून दाखवतो. 2x² अपॉन x² मायनस xy अपॉन x² मायनस 6y² अपॉन x² इज इक्वल टू 0. x² कॅन्सल झाले 2 मायनस त्यातला एक x कॅन्सल झाला y अपॉन x शिल्लक आहे y अपॉन x मायनस 6 ऍज इट इज
y अपॉन x चा मी इथे काय लिहिलंय कॉमन स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन होमोजिनियस त्यातल्या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स ज्या असतात त्या कशातनं पास होतात ओरिजिन मधून. आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स कोणत्या फॉर्म मध्ये असतात सांगा तर y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे थोडक्यात y अपॉन x म्हणजेच m असा तो फॉर्म असतो. y अपॉन x इज इक्वल टू काय सांगा m. मग मी या इक्वेशन मध्ये y अपॉन x च्या जागी आता मी m रिप्लेस करतोय. हे इक्वेशन तुम्हाला कसं दिसेल 2 मायनस m मायनस 6m स्क्वेअर इज इक्वल टू 0. हवं तर मी हा सगळा पार्ट RHS मध्ये घेतो. हा सगळा पार्ट काय करतो RHS मध्ये घेतो. हे पहिल्यांदा ट्रान्सफर केले काय झाले सांगा 6m स्क्वेअर मायनस m ट्रान्सफर झाले प्लस m 2 ट्रान्सफर झाले मायनस 2 आणि इज इक्वल टू 0 आपण कुठल्याही भागात लिहिलं. ह्याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. ह्याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन. मी इथे लिहिणार आहे ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. 6m स्क्वेअर प्लस m मायनस 2 इक्वल 0. ह्याला म्हणायचं ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. एक खूप छोटा रिमार्क होता तो इथला इथं एक्सप्लेन करून लगेच संपवून टाकतो. हे जे ऑक्झिलरी इक्वेशन तुम्ही आता मिळवलं कसं मिळवलं परत सांगतो. होमोजिनियस इक्वेशन दिलं थ्रू आउट x वरने डिवाइड केलं. सेपरेट डिव्हिजन झाल्यानंतर हा फॉर्म आला 2 मायनस y अपॉन x मायनस 6 इंटू ब्रॅकेट y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल 0. यातल्या ज्या लाईन्स असतात त्या y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये असतात. मग यातला y अपॉन x म्हणजेच m मी याच्यात रिप्लेस करेन आणि हे जे इक्वेशन मी मिळवलं त्याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. तिथे एक लाईन लिहून दिली होती मी तुम्हाला की ऑक्झिलरी इक्वेशन यात m च्या जागी पुन्हा जर आपण y अपॉन x रिप्लेस केलं तर आपल्याला आहे तसं होमोजिनियस इक्वेशन मिळतं. ह्याला m च्या जागी y अपॉन x रिप्लेस केलं की काय मिळतं तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन मिळतं. अशी लाईन लिहून दिली इन एन ऑक्झिलरी इक्वेशन रिप्लेस m by y upon x to get the homogeneous equation. बघा 6 इंटू ब्रॅकेट हा y अपॉन x चा ब्रॅकेट स्क्वेअर m च्या जागी y अपॉन x प्लस y अपॉन x मायनस 2 म्हणजे 2 अपॉन 1. आता हे झाले 6 y चा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस हे राहू दे x डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये y मायनस 2 अपॉन 1 इज इक्वल टू 0. मला या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर x स्क्वेअर करायचा आहे. इथे लिहितो मी मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करायचा आहे x स्क्वेअर. मग इथे ऑलरेडी x स्क्वेअर आहे हे 6y स्क्वेअर ऍज इट इज प्लस ह्याला खाली वर x ने मल्टिप्लाय करायला लागेल xy खाली वर है ना x ने मल्टिप्लाय करायला लागेल ना xy मायनस साइन आहे याला खाली वर x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायला लागेल 2x स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय सांगा 0. आता x स्क्वेअर मी जर ट्रान्सफर केले तर काय शिल्लक राहिलं सांगा 6y स्क्वेअर प्लस xy मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि सगळं परत मी ट्रान्सफर केलं किंवा यातनं मायनस साइन कॉमन काढून ट्रान्सफर केलं तर तुम्हाला हे इक्वेशन पाहायला मिळतं की नाही. चला यातनं सगळ्यात आपण मायनस साइन कॉमन काढून ट्रान्सफर करूया. सगळ्यात पहिले ह्याचं काय झालं सांगा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह मायनस से प्लस झाले म्हणजे हे झाले 2x स्क्वेअर पॉझिटिव्ह. ह्याचं साइन काय होईल मायनस 1xy ह्याचं काय होईल मायनस 6y स्क्वेअर आणि ते जे मायनस साइन कॉमन काढले ते 0 मध्ये ट्रान्सफर केलं की इज इक्वल टू 0. काय मिळालं बघा हे कसलं इक्वेशन आहे परत चेक करा 2x स्क्वेअर मायनस xy मायनस 6y स्क्वेअर इक्वल 0 आहे का. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये m च्या जागी y अपॉन x रिप्लेस केलं की तुम्हाला काय मिळतं पुन्हा होमोजिनियस इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन मिळतं. ओके ओके आता मी ऑक्झिलरीचाच पार्ट परत कंटिन्यू करतोय. हे बघा हे आपलं कसलं इक्वेशन होतं होमोजिनियस इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन. ह्याच्यापासून मी हे तयार केलेलं कोणतं इक्वेशन होतं ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. ते इक्वेशन मी पुन्हा लिहितोय 6m स्क्वेअर प्लस m मायनस 2 इक्वल 0. हे m मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे m मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे मी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं नेहमीच्या मेथडनं सोडवणार आहे. चला कसं सोडवतो आपण फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन विथ साइन सांगा 6 to the 12 मायनस 12m स्क्वेअर त्याला असं स्प्लिट करा
की ज्यांचा डिफरन्स 1 यायला पाहिजे, ज्यांचा डिफरन्स 1 यायला पाहिजे. म्हणजे 4 3 जा 12, 4 आणि 3 चा डिफरन्स 1 येतो. एक m इकडे द्या, दुसरा m इथे द्या. जर का इथं मायनस साइन असेल, जर दोन्हीकडे डिफरंट साइन असतात, तुम्हाला काय पाहिजे प्लस, ते मोठ्याला द्या आणि नको असेल ते लहानाला द्या. आता फॅक्टर्स काढायला सुरू करूया. 6m² प्लस 4m मायनस 3m मायनस 2 इज इक्वल टू 0. दोघात कॉमन, पहिल्या दोघात कोण कॉमन आहे, ट्वाइस m. 2 3 जा 6 प्लस 2 2 जा 4. आधी मायनस साइन कॉमन आणि काही नसल्यामुळे 1 कॉमन. साइन सगळे चेंज झाले. 3m प्लस 2 इज इक्वल टू 0. हे ब्रॅकेट कॉमन, 3m प्लस 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट ट्वाइस m मायनस 1 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. therefore 3m plus 2 equals 0 and twice m minus 1 equals 0. 2 transfer and 3 ने divide, therefore m equals minus 2 by 3. minus 1 transfer 2 ने divide, m equals 1 by 2. हे या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स आहेत. हे या ऑक्झिलरी इक्वेशनचे काय आहे, रूट्स आहेत. आणि हेच तुमच्या त्या सेपरेट लाईनचे स्लोप्स आहेत की नाही बघा. -2/3 कुठं तरी m1 m2 मध्ये एखादा स्लोप आहे बघा, -2/3 आणि 1/2 तो स्लोप आहे. म्हणून मी तुम्हाला असं लिहून दिलंय, द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर द स्लोप्स ऑफ द सेपरेट लाईन्स गिवन बाय द होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे हे जे कंबाइंड इक्वेशन आहे त्याच्यापासून तयार झालेलं हे होमोजिनियस इक्वेशन, सॉरी ऑक्झिलरी इक्वेशन, त्याच्यापासून तयार झालेलं हे ऑक्झिलरी इक्वेशन. आणि या ऑक्झिलरी इक्वेशनचे जे दोन रूट्स मला मिळाले, हे दोन रूट्स म्हणजे त्या दोन सेपरेट लाईन्सचे काय असतात, तर ते स्लोप्स असतात. त्या सेपरेट लाईन्सचे दोन काय असतात, हे स्लोप्स असतात. ही लाईन लक्षात ठेवा. आता आपण अँगलचा पार्ट पाहणार आहोत. अँगल पहिल्यांदा आपल्याला त्या नेहमीच्या सेपरेट लाईन्स काय आहेत बघा. 2x plus 3y equals 0 ही तुमची फर्स्ट लाईन ओरिजिन मधून जाणार, आणि x minus 2y equals 0 ही तुमची सेकंड लाईन आहे. एका लाईनचा स्लोप जो आहे, फर्स्ट लाईनचा स्लोप मी इथे लिहितो डावीकडे, m1 इक्वल्स पहिल्या लाईनचा स्लोप आहे -2/3 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे m2 इक्वल्स 1/2. मग आपण 11वीचा जरा पार्ट पाहूया. दोन लाईन्सचे जर तुम्हाला स्लोप माहित असतील तर त्यातला अँगल कसा आपण कॅल्क्युलेट करतो, tan θ इक्वल्स मॉड ऑफ m1 minus m2 upon 1 plus m1 m2 हा आपला फॉर्म्युला. सो tan θ इक्वल्स, आता रिप्लेस करतोय m1 minus m2. बघा m1 किती आहे, -2/3 मायनस m2 किती आहे, m2 इथे लिहिलंय बघा, m2 हाफ अपॉन 1 प्लस m1 m2 चा प्रॉडक्ट पाहिजे आपल्याला, एवढं -2/3 इंटू 1/2. हा झाला आपला 11वीतला फॉर्म्युला, बरोबर. आता न्यूमरेटर मध्ये हा वरचा जो पार्ट आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, -4 -3 अपॉन 3 2 जा 6 होल डिवाइडेड बाय 1 ॲज इट इज. हे साइन प्लस आणि ह्याचा आन्सर मायनस येणार म्हणून त्याला आता मायनस करतो. 2 2 यातले कॅन्सल झाले, प्रॉडक्ट मधले 1/3 शिल्लक राहिले. न्यूमरेटर मध्ये मॉड मध्ये -7/6 खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3 3 minus 2 2/3. नेक्स्ट आहे, आता मॉड्युलस मधून आपण बाहेर काढूया म्हणजे मायनस साइन निघून जाईल, आणि 7/6 ला 2/3 ने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय करायचं. सो कंटिन्यू इथे करतोय. tan θ इक्वल्स 7/6 multiplied by reciprocal 3/2. 3 1 the 3 3 2 the 6. Therefore tan θ equals 7/4. 7/4.
थोडक्यात थिटा इक्वल्स टॅन इनव्हर्स 7/4. थिटा इक्वल्स टॅन इनव्हर्स 7/4. म्हणजे आपल्या ज्या सेपरेट दोन लाईन्स आहेत, आपल्या ज्या दोन सेपरेट लाईन्स आहेत, त्या दोन सेपरेट लाईन्सचे जर तुम्हाला स्लोप्स माहित असतील तर आपण त्यातला अँगल थिटा इक्वल्स टॅन इनव्हर्स 7/4 मिळवला. मी हा अँगल इथं पुन्हा लिहून दाखवतो आणि मी हाच पुन्हा वेगळ्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करणार आहे. काय मिळाला आपल्याला दोन लाईन मधला अँगल थिटा इक्वल्स टॅन इनव्हर्स 7/4. पण हे कधी जर तुम्हाला सेपरेट लाईन्स आणि त्यांचे स्लोप्स माहित असतील तर. आता आपण हाच अँगल फक्त कंबाइंड इक्वेशन मधून आपण काढणार आहोत. कंबाइंड इक्वेशन. ओके. आता या दोन लाईन पासून मिळालेलं आपलं कंबाइंड इक्वेशन काय सांगा, तर ते 2x² - xy - 6y² = 0. ह्याला आपण ज्यावेळेस त्याच्या फॉर्म म्हणजे ax² + 2hxy + by² शी कंपेअर केलं की तुम्हाला ahb च्या व्हॅल्यूज काय काय मिळाल्या होत्या तिथे लिहून ठेवल्यात बघा. a ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. h ची व्हॅल्यू किती आहे, मी h विचारलाय, h -1/2 आहे. आणि b किती आहे, b तर -6 आहे. आणि मग तुमचा सेकंड थिअरम जो होता, जो मी दोन पार्ट मध्ये तुम्हाला लिहून दिलाय, तो सेकंड दोन व्हिडिओज मध्ये ऍक्च्युअली, तर तो जो सेकंड थिअरम आहे त्यामध्ये tan थीटा इक्वल्स काय फॉर्म्युला लिहिलाय 2√h² - ab अपॉन a + b. tan थीटा इक्वल्स 2√h² - ab अपॉन a + b इक्वल्स मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h², बघा ह्याचा स्क्वेअर पाहिजे मला, h चा स्क्वेअर डायरेक्ट करणार आहे 1/4 h² मायनस ab. आता मला सांगा ab हा प्रोडक्ट किती आहे, इथं बघून सांगा ab हा प्रोडक्ट किती आहे, तर 2 × -6 म्हणजे -12, म्हणजे -12 म्हणून मी +12 करतोय अपॉन a + b म्हणजे 2 + -6 इक्वल्स मॉड ऑफ 2 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + 12 4 = 48, 12 4 = 48 + 1 म्हणजे 49/4 अपॉन याचा आन्सर आलं -4. नेक्स्ट स्टेप इथं कंटिन्यू करतोय. मॉड ऑफ 2 इंटू सांगा याचं रूट पाहिजे आपल्याला, 49/4 चं रूट किती आलं त्याचं 7/2 आणि अपॉन -4 ऍज इट इज. त्यातले 2 कॅन्सल झाले. tan थीटाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला tan थीटा इक्वल्स मॉड ऑफ, हे बघा हे 7/4 शिल्लक राहिलेत, -7/4 शिल्लक राहिले. मॉड्युलसच्या बाहेर घेतल्यानंतर tan थीटा इक्वल्स 7/4 आणि म्हणजेच थीटा इक्वल्स tan इनव्हर्स 7/4. थीटा इक्वल्स tan इनव्हर्स 7/4. हा अँगल मी मगाशी काढून ठेवलेला आहे आणि हा आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कशावरून कॅल्क्युलेट केलाय, तर त्या होमोजिनियस इक्वेशन वरून केलाय. आणि हा कशावरून कॅल्क्युलेट केला होता, त्या दोन सेपरेट लाईन्स वरून कॅल्क्युलेट केला होता. म्हणजे जर दोन लाईन्सचे इक्वेशन सेपरेट माहित असतील तर 11वीचा फॉर्म्युला वापरून tan थीटा मिळवायचा. आणि जर कंबाइंड इक्वेशन दिलं असेल तर हा आपण आता जस्ट 12वीत शिकलेला फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्यातला अँगल मिळवता येतो. ओके ओके. आता आपण या ज्या लाईन्स सुरुवातीला पाहिल्या ओरिजिन मधून 2x + 3y = 0, त्यानंतर x - 2y = 0, या दोन्ही लाईन्स रियल लाईन्स आहेत की नाही सांगा. रियल इन द सेन्स काय, ते बघा ना x y चे कोइफिशिएंट रियल नंबर आहेत. तुम्हाला किंवा ग्राफ ड्रॉ करा म्हणलं त्या दोन्ही इक्वेशनचा, तर तुम्हाला तो ग्राफ ड्रॉ करता येतो, काही अडचण येत नाही. हे थोडक्यात या लाईन्स काय तर रियल लाईन्स असं म्हणतात. रियल म्हणजे खरे खरे अशा अर्थ नाही, रियल नंबर मधला रियल. तर या लाईन्स कशा आहेत, रियल आहेत. मग यांच्यापासून मी कंबाइंड इक्वेशन काय मिळवलं होतं, तर 2x² - xy - 6y² = 0. यातून मला ahb च्या व्हॅल्यूज काय काय मिळाल्या होत्या सांगा. a ची व्हॅल्यू काय मिळाली होती 2, h किती मिळाला होता -1/2. इथं बघा h किती आहे -1/2 आणि b किती आहे -6. या कोणाच्या व्हॅल्यू आहे ahb. आता मी इथं डिस्क्रिमिनंट h² - ab ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. डिस्क्रिमिनंट h² - ab बघा
एच स्क्वेअर म्हणजे -1/2 चा स्क्वेअर मायनस ए बी हा प्रोडक्ट पाहिजे आपल्याला 2 इंटू -6 हे झाले 1/4 मायनस आणि मायनस प्लस 6 टू द 12 म्हणजे थोडक्यात क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मगाशी पाहिलं होतं आपण हे 4 12 48 प्लस 1 49/4 म्हणजे x स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू आपल्याला 49/4 मिळाली. ही व्हॅल्यू मला सांगा, ही मिळालेली व्हॅल्यू ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे का इक्वल टू 0 आहे? तर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. मग जर x स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू x स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू तर ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर लाइन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट DISTINCT लाइन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट असं म्हणतो. तेव्हा या दोन्ही लाइन्स रियल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत. हा त्यातला झाला पहिला रिमार्क. ज्या आपण नेचर ऑफ लाइन्स म्हणून हा पार्ट पाहिलाय त्यात x स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर लाइन्स कशा असतात? रियल अँड डिस्टिंक्ट असतात. ओके, आता मी हा पार्ट थोड्या वेळात सगळा बाजूला ठेवा, काही वेगळे इक्वेशन घेणार आहे. लक्षात x + 2y = 0 ही एक लाईन बघा आणि सेकंड लाईन जी आहे ती 2x + 4y = 0. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. ह्या लाईनचा स्लोप आहे -1/2, याचा पण स्लोप -1/2 आहे. ऍक्च्युअली या दोन्ही लाईन्स वन अँड सेम आहे. मी ह्यातनं जर 2 कॉमन काढून जर ट्रान्सफर केले ना तर हेच इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. यालाच म्हणतात लाईन्स आर कोइन्सिडेंट. आता मी यांच्यापासून कंबाइंड इक्वेशन तयार करणार आहे. म्हणजे x + 2y एका ब्रॅकेटमध्ये आणि 2x + 4y दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये = 0. ओपन करा ब्रॅकेट. x × 2x 2x², x × 4y + 4xy, 2y × 2x + 4xy, 4 × 2 = 8, y² = 0. 2x² as it is plus 8xy plus 8y² = 0. यातनं 2 कॉमन काढून मी ट्रान्सफर करणार आहे म्हणजे x² + 4xy + 4y² = 0. हे तुम्हाला कसलं इक्वेशन मिळालं सांगायचे? या दोघांपासून तयार झालेलं कंबाइंड इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन. आता जर मी याला मगासारखं ax² + 2hxy + by² = 0 ह्याच्याशी जर कंपेअर केलं तर मी या बाजूला लिहिणार आहे. तर मला a ची व्हॅल्यू काय मिळाली? a ची व्हॅल्यू जरा कंपेअर करून बघायचं म्हणजे कळेल. a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. सांगा ट्वाइस h च्या जागी काय दिसतंय तुम्हाला? 4. ट्वाइस h म्हणजे काय दिसतंय? 4. मग याचा अर्थ h इक्वल्स किती आहे? तर 2 आहे. आणि b च्या जागी काय मिळालं ना तुम्हाला? b च्या जागी काय मिळालं आपल्याला? 4 मिळाले. ह्या a h b च्या व्हॅल्यूज मिळाल्या. a म्हणजे 1, ट्वाइस h म्हणजे 4 म्हणजे h2 आणि b जागी काय मिळालं आपल्याला? 4. आता मी या केस मध्ये डिस्क्रिमिनंट h² मायनस ab ची व्हॅल्यू काढणार आहे. चला h² म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 2 चा स्क्वेअर मायनस ab हा मला प्रोडक्ट पाहिजे. a म्हणजे 1 आणि b म्हणजे 4. मग 2² 4, 4 - 4, 4 - 4 0 आणि h² मायनस ab ची व्हॅल्यू जर 0 असेल, h² मायनस ab ची जर व्हॅल्यू 0 असेल तर लाइन्स कशा असतात? कोइन्सिडेंट असतात. लाइन्स कशा असतात? कोइन्सिडेंट असतात. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे 2x + y = 0. कॉन्स्टंट लाईन म्हणजे ओरिजिन मधून जाते. 2x + y = 0 ही एक लाईन आहे आणि x - 2y = 0 ही पण एक ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे. फर्स्ट लाईनचा स्लोप आहे मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे अपॉन 1 आहे. त्यामुळे तुम्ही लिहिलं नाही. पहिल्या लाईनचा स्लोप आहे -2 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे मायनस कोएफिशियंट ऑफ x म्हणजे -1 अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे -2. थोडक्यात 1/2 हा दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे. आता m1 m2 या स्लोप्सचा जर मी इथं प्रॉडक्ट घेतला
तर m1 -2 आहे आणि m2 1/2 आहे. तर दोन्ही स्लोपचं प्रोडक्ट किती आला -1. मग ज्या अर्थी प्रोडक्ट ऑफ स्लोप्स -1 आहे त्या अर्थी या दोन्ही लाईन्स काय आहेत, ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ह्या दोन्ही लाईन्स एकमेकींना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आता यांच्यापासून तयार होणारं कंबाईंड इक्वेशन कसं असतं आपण पाहूया. आता मी यांचा प्रोडक्ट नेहमीसारखं सुरू करतो. 2x + y पहिल्या ब्रॅकेटमध्ये x - 2y = 0. ओपन करा. 2x² - 4xy + xy - 2y² = 0. 2x² ॲज इट इज. याचा आन्सर येईल -3xy आणि -2y² = 0 ॲज इट इज. आता इथे मी AHB च्या व्हॅल्यूज कम्पेअर करून काढणार आहे. आपण याला ax² + 2hxy इथे लिहितो वाटतं. ax² + 2hxy + by² = 0 याच्याशी कम्पेअर केलं तर मला फक्त त्याच्यातला आता a आणि b पाहिजे. h ची गरज नाही. a ची व्हॅल्यू मिळाली मला, a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू मिळाली मला इथली b -2. आणि आता जर आपण a + b यांची ॲडिशन पाहिली तर ती ॲडिशन -2 + 2 काय मिळते तुम्हाला 0. म्हणजे जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात आहे बघा, एक रिमार्क मध्ये लिहून दिले तुम्हाला सेकंड थिअरमच्या सेकंड रिमार्क मध्ये कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स, त्यात a + b = 0 अशी कंडिशन आली. तर हे बघा, या ज्यावेळी दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांच्यापासून जे आपण कंबाईंड इक्वेशन तयार करतो यामध्ये a + b ची ॲडिशन नेहमी काय असते तर ती 0 असते. अशा प्रकारे हे आता तुम्ही स्वतः कोणतेही असे वेगळे इक्वेशन्स घ्यायचे ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स, ओरिजिन मधून ज्या लाईन्स पास होतात त्यांच्या बाबतीतले हे असे इक्वेशन्स घ्यायचे, त्यांचा प्रॉडक्ट घेऊन बघायचा, त्यांचे स्लोप्स बघून ठेवायचे, होमोजिनियस इक्वेशन काय आहे ते बघायचं, हे होमोजिनियस, आणि हे ऑक्झिलरी इक्वेशन काय येतं ते बघायचं, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स काढून बघायचे, ते त्या सेपरेट लाईनचे स्लोप असतात की नाही, हे जे काही मी सगळं केलं आता हे स्वतः तुम्ही करायचं आणि मग पुन्हा सगळी थेरी वाचायला चालू करायची आणि रिमार्क्स पुन्हा वाचायचे. तर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहेत आणि मी सांगितल्यावरच एक्सरसाइज सोडवायचा आहे. हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही सारखा पुन्हा पाहायचा आहे आणि पाहायचा आहे. ओके, थँक्यू.